केला अजयने मनीष यांना आणि मनीषने देखील चांगली बॅटिंग केल्या कारणाने त्यांनी हा निर्णय घेतला. मॅचला होते सुरुवात. सूरज व्हेरी फर्स्ट ओव्हर. चला चला मॅच चालू करा, मॅच चालू करा, वेळ नाहीये आपल्याकडे प्लीज. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदीच चुकीचा होतोय. वाईट बॉल येतोय. पहिल्या बॉलला सुरुवात काहीशी चुकीची झाली आहे. वाईट बॉल. पहिली टीम सेमी फायनल मधून फायनल मध्ये पोहोचली. आणखी एक टीम फायनलच्या लढतीमध्ये जाण्यासाठी ती लढत आपण पाहतोय. अपील होतीये बट बॉल फेर आहे. डॉट बॉल. एक बॉल एक्स्ट्रा, तदनंतरचा डॉट बॉल. पण अजयच्या डोक्यामध्ये विचार आहे लेग साईडची दिशा. मनामध्ये त्याने भासवलंय, मनामध्ये बसवलंय की लेग साईडला खेळलो तर आपल्याला रन मिळतील. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअरचा रन पुन्हा मिळतोय. एक धाव, सिंगल रन. ओहो नाईस बॉल. तीन बॉल 2 रन. अप्रतिम बॉलिंग सूरज यांची. डाऊन द लेग साइड प्लेयर आहेत. एक रन मिळेल. 4 बॉल 3 रन. सलामीचे 2 बॅटर मनीष आणि अजय. 4 बॉल 3 रन. पुन्हा एक अप्रतिम बॉल. ऑफ ट्रॅकचा बॉल. आतमध्ये वळण घेतोय काहीसा. पुन्हा फेअर डिलिव्हर. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. समोर खेळले. सरळ बॉल हातामध्ये येतोय. कॅच कलेक्शन करतील का? येस, नाईस वन. अंदाज बाळगला. कॅच कलेक्शन. विकेट मिळालाय. पहिला महत्वाचा बॅटर. मनीषला माघारी थांबवलंय. एक ओव्हर आणि रन दिलेत 3 रन. अप्रतिम बॉलिंग. एक विकेट देखील मिळाला. नेक्स्ट बॉलर तुषार. पुढचा बॉलर तुषार. बॅटर आहेत सागर. यानंतर थर्ड प्लेसची 2 ओव्हरची मॅच आहे. जो मागील पराभूत संघ आहे, चालू संघामधील पराभूत संघ, अशी थर्ड प्लेसची आपण मॅच खेळणार आहोत, जी 2 ओव्हरची राहील. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. तुषार बॉलिंग करतील. पहिला बॉल डॉट दिलाय. डॉट करून चालणार नाहीये. रन बनवायचे. फायनल मध्ये जर पोचायचं असेल तर ती फायनल साठी ती लढत तुम्हाला करावी लागेल. मॅच फाईट करावी लागणार आहे. लाईट्स देखील ऑन होत आहेत. ओहो नाईस बॉल. अप्रतिम बॉल आपण पाहतोय. रन आहे एक. चांगला बॉलिंग अटॅक होतोय. सेमीफायनल नंबर 2. 4 रन झालेत. एका बाजूला YCC वाकी आणि एका बाजूला BCC.
देऊळवाडी. ओहो, पुन्हा एक चांगला बॉल, फेअर डिलिव्हर, दर्जेदार बॉल. अजय सारख्या बॅटरला शांत ठेवलंय. 3 बॉल अवघे 4 रन आलेत. 3 बॉल 4 रन. शेवटचे अजूनही 3 बॉल षटकाचे. इनिंगचे 9 बॉल. पुन्हा एक खोलवर टप्प्याचा बॉल डाऊन द लेग साइड. रन मिळतोय. 5 रन झाले. 4 बॉल. 5 बॉल 4. फटका फसलाय आणि कॅच देखील ड्रॉप झाली. विकेट खूप महत्वाचा होता. ही कॅच पकडली असती तर चांगला बॅटर मिळाला असता तुमच्या विकेटच्या माध्यमातून. ट्राय केला. 5 बॉल. इथे वाईट बॉल आहे. 6 रन. 7 रन. 1 to go. 7. समोर थांबू नका. 1 to go. 7 रन. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील चांगला आहे. 2 ओव्हरला कोणतेही मोठे स्ट्रोक तसे खेळू दिले नाहीयेत, पण आता पाहावं लागणार आहे शेवटच्या ओव्हरला कशा प्रकारे बॅटिंग करतील. 2 ओव्हर सेफ आहेत. 2 ओव्हरला रन झालेत 7 रन. अजून 1 ओव्हर. लास्ट ओव्हर आहे. बॉलर क्रमांक 3 दीपेश. पुढचे बॉलर क्रमांक 3 दीपेश. दीपेश बॉलिंगसाठी आमंत्रित केलेत. 2 बॉलरने तर बॅटरला मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. एक्स्ट्रा देखील फारसे कमी ठेवले, टाळलेत. सुरुवात करतोय दीपेश चुकीची. दीपेश एक्स्ट्रा द्यायची नाही. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवा. सेमीफायनलची लढत खेळतोय आपण, त्यामुळे खूप महत्वाचं राहणार आहे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी. दरम्यानचा बॉल पंचांनी वाईट दिलाय. वेग घेतला पण वाईट बॉल कळवत आहेत. चला 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 चला. नो 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 आर्ग्युमेंट. दोन एक्स्ट्रांमुळे 9 रन मिळालेत. लेग साईडला खेळलेत. प्लेयर आहेत तिकडे 2-2. बॉल कलेक्शन केलं. रन मिळतो 1. लास्ट 5 बॉल. मोठे स्ट्रोक खेळावे लागेल 2-3. मॅच मध्ये जर तुम्हाला टिकून राहायचंय, स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय, सेमीफायनलच्या मॅच मागे तुम्हाला फाईट करायची विपक्ष टीमच्या, तर थोडी धावसंख्या तुम्हाला आणखी वाढवावी लागेल. आणखी एक वाईट बॉल. सलगचे 3 वाईट बॉल आहेत. 11 रन झाले तर उर्वरित 5 बॉल. 5 बॉल दोघांकडनं एक 2 ते 3 स्ट्रोक घ्यावे लागतील. फटका खेळलेत. फटका फसलाय. ओहो, नाईस कॅच प्रथमेश. दर्जेदार कॅच. आणि अजयची विकेट गेली. अजय नाराज पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो पण करावा लागणार तो होता, पण स्ट्रोक मधील ती ताकद अपूर्ण राहिली आहे. विकेट आलाय. 11 रन झाले तर पुढचा बॅटर सुबोध. लास्ट 4 बॉल. चला यानंतर
थर्ड प्लेसची मॅच असेल. 11 रन स्कोर. काहीसा ग्राफ कंट्रोल मध्ये. शेवटचे उर्वरित बरेच हो पुन्हा एक चांगला बॉल आहे. चुकी केली होती दीपेशने सुरुवातीला, पण बघायला आता त्या काही चुका टाळल्यात त्याने. स्कोर झालाय 11. मोठा स्ट्रोक अजूनपर्यंत तरी एकही आलेला नाहीये. फुल टॉस हिट केलाय. डिक्लेअरचा रन. नो बॉल. नो बॉल आणि +1 2 मिळतील. त्यात फ्री हिटचा बॉल. 13 रन. 13 रन झालेत. अजूनही उर्वरित 3 बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल मिळालाय. संधी साधावी लागेल. कमी राहिलेली धावसंख्या वाढवावी लागेल तुम्हाला. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. व्हाईट बॉल कंटिन्यू राहतो. फ्री हिटचा बॉल. दीपेशने या शेवटच्या षटकाला काहीशे धावांमध्ये गडबड केली आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहे. फ्री हिटचा बॉल आहे त्यात. लास्ट 3 बॉल. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक खेळला तर येतील एक जवळपास स्कोरच्या, पट तशी काही मोठी धावसंख्या रचली जाणार नाहीये. समोर खेळलेत प्लेयर आहेत. प्रथमेश आहेत तिकडे. रन मिळतोय 1. लास्ट 2 बॉल. शेवटचे 2 बॉल. स्कोर झालाय 15. फुल टॉस लेग साइडला खेळलेत. ओहो नाईस फिल्डिंग. जाणीव होती त्या फिल्डरला बॉल उसळी घेणार, त्यामुळे अगदीच बॉलचा अंदाज बाळगून त्याने देखील बॉल जसा टप्पा पडला तसा तो देखील बॉलसाठी उडी घेताना पाहायला मिळाला. 1 रन 2 रन. 17 झालेत. शेवटचा बॉल. फायनल बॉल. हिट केलाय. मोठा स्ट्रोक खेळलेत. शेवटचा बॉल होता. षटकार आलाय आणि स्कोर झालाय 23-24 टार्गेट आहे. पाहूयात 18 बॉल 24 ॲचला डिफेन्स करू शकतात काय. चला मॅचला सुरुवात करा लवकर.
तुषार आणि विनोद सलामीचे बॅटर. 18 बॉल 24 टार्गेट आहे. जे शेवटच्या बॉलला षटकार आला एक त्यातल्या त्यात दिलासा मिळालाय फाईट करण्यासाठी. बट 18 बॉल 24 देखील मॅच तशी काही आपण सांगू शकत नाही कोण जिंकेल. पहिली ओव्हर जर सुखरूप टाकली, पहिल्या ओव्हरला जर एखाद दुसरी विकेट मिळाली तर मॅचचं प्रेशर बॅटिंग टीमवर राहू शकतं. मॅच ते देखील लोअर स्कोरिंगची मॅच कव्हर करतील. अजय सारखा बॉलर आहे ज्याने या अगोदर चांगला बॉलिंग अटॅक केला होता. बॅटिंग करू शकला नाही प्रभावी, बट बॉलिंगची डिपार्टमेंट त्याला सावरायचे, कव्हर करावं लागणार आहे बॉलिंग डिपार्टमेंटला. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पायातील. एक वेगळा स्ट्रोक घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला बॉल निश्चितच नीट कनेक्शन नसलं तरी रन मिळतोय. रनाची सुरुवात झाली आहे. 1 रन. 24चं टार्गेट. कोणता संघ जाणार फायनल मध्ये? रन मिळालाय 1. यानंतर जो संघ हारणार तो मागील पराभूत संघासोबत थर्ड प्लेस साठी क्वालिफाय आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. रन 1 मिळेल. प्लेयर आले तिकडे, सागर होते. 1 धाव मिळते. 2 बॉल 2 ने सुरुवात झाली आहे मॅचची. 24चं लक्ष, 24 धावांचा पाठलाग. दोन बॉल 2 रन. हो नाईस बॉल. क्या बात आहे. मॅच मधील रंगत वाढणार आहे ही मॅच. मला वाटतं थोडीशी काहीशी वेगळी होईल. उपस्थित असलेले सन्माननीय सतीश तिवारी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्थातच भारतीय जनता पक्ष मंडळ अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत असलेले संतोष आव्हाड साहेब यांचं देखील स्वागत आहे. भटकी मुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य महामंडळ महामंत्री, स्वागत आहे आपले देखील. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. दरम्यानचा बॉल इकडे वाईट बॉल आहे. अजय वाईट देऊन चालणार नाहीये. कमी लोअर स्कोरिंगची मॅच आहे. एक एक्स्ट्रा रन तुमच्या मॅच मधील गणित बिघडवेल. तुम्हाला डॉट काढायचे शक्यतो. हलकासा तिकडे ड्राईव्ह केलाय. सिंगल रन कंप्लीट होईल. सेकंड सेमीफायनल. तदनंतर लोअर पराभूत झालेल्या संघांमध्ये थर्ड प्लेसची मॅच खेळली जाईल. 2 ओव्हरची मॅच असेल ती. समोर खेळले, फटका फसलाय. सुबोध आलेत. थोडा दूर राहिलाय. आले होते बॉलवर, बट कॅच कलेक्शन करू शकला नाहीये. 2 मिळतील. स्कोर झालाय 6. 6 धावा. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळलेत. रन मिळेल 1. 7 रन. 1 ओव्हर 7 रन. अजूनही 12 बॉलचा खेळ आहे. निर्णायक ओव्हर आहे. इथे मात्र बॉलिंग चांगलं करावं लागेल. इथे डॅमेज करावे लागतील बॅटरला. 12 बॉल 17ची मॅच आहे. अति महत्वाची ओव्हर आहे. बॉलर क्रमांक 2 सुबोध.
12 बॉल अजूनही 17 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे मॅचला जिंकण्याकरता. सुबोधकडे दिलेली बॉलिंग. सुबोध मात्र मॅच मधील आणखी कठीण परिस्थिती निर्माण करतील काय. स्ट्राईकला तुषार. तुषार आहे स्ट्राईकला. कोण जाणार फायनलच्या लढतीकडे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती बाउन्स केलाय आणि वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. कमी धावांची मॅच आपण कव्हर करण्यासाठी बॉलिंग दिली आहे तुमच्याकडे, त्यामुळे एक एक रन तुम्हाला थांबवायचं आहे. रन मिळालाय. पुन्हा एकदा बाउन्स केलाय, हिट केलाय. दर्जेदार स्ट्रोक आणि सिंगल. शॉर्ट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. थोडीशी दिशा चुकली नाही तर षटकारच मिळाला असता. सिंगल रन मिळतोय. अजूनही 15 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा मॅच जिंकण्याकरता. 9 रन झालेत. 15 धावांची अजूनही गरज मॅचला जिंकण्याकरता. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडला खेळलेत. मागे लेग फाईनला खेळलेत. सिंगल. हा बॉल अजूनही 14. मॅच जिंकण्याकरता बॉल द्या. जुना बॉल द्या. पुन्हा एकदा शॉर्ट वन टप्प्याचा बॉल. मॅच अजूनही तशी पाहता रंगतदार होते. 3 बॉल झालेत. रन आहेत 11. 9 बॉल 11 ना. 9 चेंडू 13. 9 बॉल 13 ची मॅच आली आहे. 9 बॉल 13. 3 महत्वाचे बॉल. नऊ बॉल मॅचला जिंकण्याकरता 13 धावांची अजूनही आवश्यकता. इथे मात्र मोठा स्ट्रोक केलेत आणि षटकार आलाय. 6. 8 बॉल 7. 7 धावांची आवश्यकता आहे. बराच वेळ वाट पाहत होता बॅटर, पण आता मात्र प्रॉपर त्याच्या बॅटचं कनेक्शन झालंय. अवघ्या 7 धावांचा पाठलाग करायचा मॅच जिंकण्याकरता. 8 बॉल मागे. अजून एक संघ फायनलच्या लढतीमध्ये जाणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने केलेला स्ट्रोक. प्लेयर आहेत आता तिकडे. सिंगल मिळेल. 7 बॉल उर्वरित 6 धावांची आवश्यकता. BCC भार्गवराव देऊळवाडे हा संघ फायनलच्या लढतीमध्ये जाणार हे चित्र मात्र स्पष्ट होतंय. दूर आहे 6 धावांपासून. फायनल मॅच एका बाजूला असणार आहे तिवरे तरळवाडी आणि एका बाजूला देऊळवाडी. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे वाईट बॉल देत आहेत. एक्स्ट्रा पुन्हा एकदा. 5 रन. अजूनही 5 रन. मॅच जिंकण्याकरता एकच. 5 धावांची आवश्यकता आहे. सुबोधने मात्र मॅच कव्हर करता मात्र सुबोधला देखील मॅच कव्हर करता आली नाहीये. शेवटच्या ओव्हरपर्यंत थोडीशी मॅच घेऊन गेली असते. 6 बॉल 9, 6 बॉल 8
तर मॅच इंटरेस्टिंग होती तशी. पुन्हा एकदा लेग साईडला खेळलेत, पुन्हा रन मिळतो एक रन आणि 6 बॉल 4. मॅच जिंकण्याकरता 6 बॉल 4. थर्ड प्लेची मॅच आता काही क्षणात खेळवली जाईल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच उपस्थित व्हा. राजवाडी कॅप्टन यायचे. राजवाडी कॅप्टन आपण उपस्थित राहा. राजवाडी कॅप्टन आपण या. सहा बॉल आणि 4. मॅच जिंकण्याकरता योगेश यांनी 6 बॉल 16 ची मॅच कव्हर केली. पण 6 बॉल 4 आता थोडंसं प्रेशर असेल त्यांच्यावर. डिफिकल्ट आहे मॅच कव्हर करणं. पण पाहूयात. पहिला बॉल टॅप केलाय. प्लेअर आहे तिकडे. रन मिळणार आहे. पहिली रन मिळाली. अवघे 3 रन. 24चं लक्ष, 24चा पाठलाग. 5 बॉल 3 सामना जिंकण्याकरता. बीसीसी देऊळवाडी हा संघ फायनलच्या लढतीमध्ये जाण्यापासून 3 धावांचा संघर्ष अजून आहे त्यांच्या वाट्याला. 1 रन मिळालाय. आणखी 2 रन. 2 रन दूर. चला मागील पराभूत संघ टॉस साठी या. आपण राजवाडी टॉस साठी या. तिकडे मिसफील्ड होते. पहिली रन. सेकंड देखील. आणि या मॅच वरती विजय. फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय संघ. अर्थातच बीसीसी देऊळवाडी. अभिनंदन. चला या टॉस साठी या. प्लेअर ऑफ द मॅच जातोय तुषार. तुषारला प्लेअर ऑफ द मॅच जाईल. तुषार या. तुषार प्लेअर ऑफ द मॅच. आणि टॉस साठी या दोन्ही कॅप्टन लगेच. कॅप्टन या टॉस साठी. राजवाडी आणि वायसीसी वाकी. राजवाडीचे कॅप्टन आले. वायसीसी वाकी कॅप्टन या लगेच. टॉस करून घ्या. निखिलच्या हस्ते टॉस केला जाईल. निखिल आपण टॉस साठी या. तुषार यांना प्लेअर ऑफ द मॅच आहे. तुषार या आपण. थर्ड प्लेची मॅच 1 ओव्हरची मॅच आहे. स्वप्नीलची टॉस साठी आपण. स्वप्नील खानविलकर आपण टॉस करायचं आहे. थर्ड प्लेस. कॅमेरामॅन टॉस कव्हर करा. कॅमेरामॅन टॉस कव्हर करा. थर्ड प्लेस 1 ओव्हरची मॅच. थर्ड प्लेसची मॅच आहे. 1 ओव्हरची मॅच खेळवली जाते. 1 ओव्हर सांगतायत. 1 ओव्हर. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. चला दोन्ही संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. राजवाडी टॉस जिंकलेत. तुषार या. तुषार प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जा. तुषार. उपस्थित सन्माननीय संतोष आवडजी. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या तुषारला देऊन पुरस्कृत करायचे. चला मॅचला सुरुवात करा लवकर. टाइम आपल्याकडे फार कमी आहे. टाइम स्पेंड करू नका. मॅचला सुरुवात करा लगेच. बॅटर या लगेच. बॅटिंग टीम या लगेच. स्पीडअप करा प्लीज. तुषार आपण देखील पटकन यायचंय. बॅटर लगेच या. बॅटर अजय आपले बॅटर पाठवायचे आहेत.